हॅलो, मी प्रियंका आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. चला आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रेग्नन्सीचा 8वा महिना म्हणजे 32 ते 35 आठवड्यांपर्यंतच जे सफर आहे तो. तर याच्यामध्ये बाळाचं वजन लगभग 2 ते 2.25 किलोपर्यंत असू शकतं. याच्यामध्ये 5 गोष्टींचे ज्या महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं तर तुम्हाला तुमचं डिलिव्हरीसाठी हॉस्पिटल चूज करत आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तुमची बॅग रेडी ठेवायची आहे, कारण कधीही तुम्हाला लेबर पेन स्टार्ट होऊ शकतात किंवा कधीही तुम्हाला हॉस्पिटलायझेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे ती बॅग तुम्ही सोबत तयार ठेवायची आहे. तर बॅगचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्याची लिंक, तर तुम्ही नक्की बघा की बॅगमध्ये कोणकोणत्या वस्तू पाहिजेत त्या तुम्ही बघू शकता. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की बाळाची जी हालचाल आहे, ज्या मुवमेंट आहेत त्याच्यावर तुमचं लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर चौथी गोष्ट, तुम्ही 15-15 दिवसांनी तुमच्या डॉक्टरांकडे तुमचं चेकअपसाठी जायचं आहे. त्यानंतर 5वी गोष्ट आहे की जास्त वेळ उभा राहायचं नाही, कारण उभं राहिल्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. त्यानंतर तुमच्या पायांवरती सूज येऊ शकते. आणि त्यानंतर आणखीन कधी-कधी काय होतं की 8वा महिना स्टार्ट झाला की जे पहिल्या 3 महिन्यामध्ये जे सिम्प्टम दिसतात ते शेवटच्या 3 महिन्यामध्ये ते सिम्प्टम दिसायला सुरुवात होतात. म्हणजे उलटी, मळमळ होणे, त्यानंतर कंटिन्युअसमध्ये उलटी होणे, वारंवार लघवीला जाणे. त्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे की रात्रीची झोप लागत नाही किंवा एका कुशीवरती पण झोप लागत नाही, सारखं करवट बदलत राहणे, पुन्हा एकदम असं असतं बेचैन असं होत असतं. तर ह्या तुम्हाला काय काय होते ते तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, ह्या थोड्याफार गोष्टी नॉर्मल आहेत. आणि कधी कधी तुमचा बीपीही वाढू शकतो. पण तुमचा जर बीपी तुम्हाला वाढलेला असेल तर तुम्हाला तो वेळेवर जाऊन चेक करणं आहे, किंवा तुमच्या जवळच्या क्लिनिकमध्ये जाऊन तो चेक करून तो रेकॉर्ड त्याचं मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. आणि तुमच्या गायनेकॉलॉजिस्टने तुम्हाला चांगला ॲडवाईस घेणं खूप खूप गरजेचं आहे. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.